आज आमचे करमजेमध्ये या कोरोनामुळे महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीची जी आहे ती बैठक जशी पूर्वी वारंवार व्हायची तशा काही आम्ही करू शकलो नाही. परंतु आज जे आहे केवळ 100 कार्यकर्त्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून निमंत्रण पाठवून आम्ही बोलवून घेतलं होतं आणि जे काही नियम तुमचे आहेत, लॉकडाऊनचे निर्बंध आहेत ते पाळून जे आहे आपल्या मीटिंग घ्यायची असल्यामुळे अनेकांना जे आहे त्याच्यामध्ये सहभागी होता आलं नाही. परंतु प्रमुख सगळे लोक होते. विशेषतः जे आहे नाशिकवरून ॲडव्होकेट जायभावे म्हणून आहेत किंवा समता परिषदेचे आहे तिथे चाकणकर मॅडम आलेले आहेत, ते आपलं बालबुद्धे साहेब आहेत, बाकी सगळी समता परिषदेची सगळी मंडळी आम्ही होतो. आणि विशेषतः म्हणजे हे नक्की काय झालं, कसं झालं, काय काय त्याला कारणीभूत आहेत त्याचा इतिहास आणि जे जजमेंट आहे ते बरोबर समजावून सांगण्याचं काम जे आहे विशेषतः हे जे विधिज्ञ आहेत त्यांनी केलं आणि काय करता येईल त्याबद्दलसुद्धा त्यांनी त्यांचे विचार मांडले. तर एक म्हणजे जे आहे की जे लोकांना वाटत होतं की फक्त 5 जिल्ह्यापुरतं हा प्रश्न मर्यादित आहे का, ओबीसीचं आरक्षण संपलं आहे का, तर नाही. हा कायदा जो आहे म्हणजे आता ते लॉ ऑफ द लँड झाला, सुप्रीम कोर्टाचा डिसिजन, त्याच्यामुळे तो पूर्ण राज्याला लागू झाला. आणि मग फक्त पूर्ण राज्यालाच लागू आहे की संपूर्ण देशाला लागू आहे, तर सगळ्यांचं मत असं पडतं. त्या दिवशी कपिल सिब्बलसुद्धा म्हणाले की नाही आता सगळ्या देशाला आता हे लागू झालं. याच्यामध्ये काय की आरक्षण जे आहे तुमचं 27% जे मिळालेलं होतं राजकीय आरक्षण ज्यांनी दिलं. एक गोष्ट यामध्ये शिक्षणामधलं आरक्षण, नोकरीमधील आरक्षण याला जरासुद्धा धक्का लागलेला नाही, कारण तो प्रश्न इथे अजिबात नव्हता. हे फक्त राजकीय आरक्षण ते सुद्धा म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यातलं आरक्षण जे आहे त्याला धक्का लागलेला आहे. आणि किती 85,000 65,000 ओबीसींच्या जागा महाराष्ट्रात कमी झाल्या. म्हणजे नुसत्या हे जर काढले तुमच्या जिल्हा परिषद तर 182 की 118 जे आहे 185 शिल्लक राहिल्या आणि 118 बाधित झाल्या, म्हणजे लागू जे होतं ते कमी झालं. म्हणजे एकूण पण आज या परिस्थितीमध्ये सगळंच आरक्षण संपलेलं आहे, सगळ्या राज्याचं आरक्षण संपलेलं आहे. याचं कारण दोन भाग आहेत त्याचे. एक तर त्यांनी सांगितलं की परत एकदा ओबीसीची जनगणना करा, एम्पिरिकल डाटा गोळा करा आणि ते एलिजिबल आहे ते ठरवा. म्हणजे 1% जरी द्यायचा असला तरी तुम्हाला एम्पिरिकल डाटा वगैरे गोळा करा, आयोग निर्माण करा आणि मग त्यांना द्या. म्हणजे जोपर्यंत तो एम्पिरिकल डाटा जो गोळा होत नाही आयोगाच्या माध्यमातून तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत थांबलेलं आहे. दुसरा मुद्दा काय त्यांचा की एक जिल्हा एक युनिट जर केलं, कधी जिल्हा युनिट करणार, कधी तालुका युनिट करा किंवा मोठं शहर युनिट करा, तिथे असलेलं एससीचं शेड्यूल कास्ट, दलित समाजाचं लोकसंख्या आणि ट्रायबलची आदिवासींची लोकसंख्या यांची गणना करून ते जेवढे टक्के असतील तेवढे टक्के आरक्षण त्यांचं कायम, आणि बाकीचं जे उरलं तर त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण द्यायचं. मला वाटतं ते लक्षात आलं असेल. उद्या जर नाशिकचंच सांगतो की शेड्यूल ट्राईबचं जे आहे लोकसंख्या हा जवळ 40% आहे तिथे आणि 60% दलित समाज वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे. म्हणजे 47% झाले. म्हणजे 50%च्या खाली किती राहिले 3%. मग ओबीसीला फक्त 3% आरक्षण. म्हणजे जिथे 20 जागा होत्या जिल्हा परिषदेच्या
त्या आता तिथे फक्त 2च जागा जिल्हा परिषदेला राहतील आणि मग बाकीचे तर हजारो जागा ज्या ग्रामपंचायतीपासून पंचायत समित्या वगैरे त्या पण ज्या आहेत अशा प्रकारे जे त्यांचा पण प्रश्न निर्माण झाला। एक तर डाटा गोळा करा, त्याशिवाय एंट्री नाही, आणि एंट्री झाली त्याच्यामध्ये तर तीसुद्धा ते जे शेड्यूल ट्राईब यांच्या जागा भरल्यावर उरलेल्या ज्या खुर्च्या ज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील, असा हा प्रश्न निर्माण झाला। हा आता हिंदुस्थानचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे सगळी मिटिंग घेतली, समजावून घेतलं काय केंद्र सरकारला लिहिलं पाहिजे, त्याचा अभ्यास जे आहे त्या सगळ्या वकील मंडळींनी केला, त्याचा नोटिंग केला। आता परत ताबडतोब बसतील आणि फायनल ते सगळं डॉक्युमेंट तयार होईल। तर मला असं कळलं की मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांची त्यांनी भेट मागितलेली आहे, ती भेट लवकर होईल आणि मग त्या भेटीमध्ये जे आहे हे सगळे प्रश्न आम्ही त्यांना सांगणार आहोत। एक तर त्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या गोष्टीचा आज निकाल लागला त्या विषयावर सुप्रीम कोर्टाने अगोदरच सांगितलं होतं की एम्पिरिकल डाटा द्या म्हणून, आणि त्यावेळेला BJPचं सरकार होतं, त्यांच्याकडे सुद्धा डाटा नव्हताच महाराष्ट्रामध्ये। मग त्यांनी जे आहे दिल्लीमध्ये मागितला होता, कारण 2011चा जो काही झालेला आहे जनगणनेत तो एम्पिरिकल डाटा द्या म्हणून, तो त्यावेळेला सुद्धा तो त्यांनी दिला नाही। मग आम्ही सुद्धा कोर्टामध्ये सांगितलं की बा आम्ही मागतोय, पत्र परत पाठवलं, परंतु भारत सरकारने तो डाटा आम्हाला दिला नाही। तो जर डाटा दिला असता तर आज त्या केसला निश्चितपणे काहीतरी एक वेगळं वळण देण्यामध्ये आपण यशस्वी झालो असतो, परंतु सगळ्याच बाजूने जे आहे कोंडी झाल्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे। कोंडी सोडवण्याचे प्रयत्न जो आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतो आहोत। बाहेर जे आहेत लोकांना हा प्रश्न समजला पाहिजे। विरोधक आंदोलन करतात, मी त्यांचं स्वागतच केलेलं आहे की त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, कारण त्यातून जे आहे ओबीसीचाच प्रश्न जो आहे उजागर होणार आहे, ओबीसीचाच प्रश्न मांडला जाणार आहे। तर मला जेव्हा विचारलं की तुमच्या विरुद्ध, म्हटलं माझ्या विरुद्ध करा, नाही तर कुणाच्या विरुद्ध करा, पण ओबीसीसाठी करा। तर त्याप्रमाणे सगळेच आता आंदोलनात उतरलेले आहेत आणि हा कोविडचा सगळा प्रॉब्लेम असल्यामुळे सगळ्यांना जे आहे अजूनही ते संभ्रमात आहे की नक्की काय रिझल्ट आलेला आहे, जजमेंट काय आलेलं आहे आणि काय करायला पाहिजे आहे, त्याच्याबद्दल फार मोठा संभ्रम जो आहे आज कार्यकर्त्यांमध्ये आहे। कार्यकर्ते तयार आहेत, पण आत्ताच्या परिस्थितीत काय करायला पाहिजे तर या संदर्भातलं जे आहे विचार मंथन आज ह्या समता परिषदेच्या माध्यमातून इथं झालं। समता परिषदेने काही भूमिका घेतली का आंदोलन करण्याची किंवा काय? होय, समता परिषद जे आहे ओबीसी बचाव जनजागृती आंदोलन करणार आहे। कधीपासून आणि कुठे असणार आहे हे तर ताबडतोब करू। आता उद्या आणखी आम्ही उद्या परवा कधी प्रधानमंत्र्यांची भेट झाली त्याच्यामध्ये आणखीन काय होतं आहे ते सुद्धा पाहावं लागेल आणि त्यातून पुढे मग जे आहे ते कन्फर्मेशन त्या विषयाला दिलं जाईल। सर, तुम्ही जसं आता सांगितलं की आता खरं तर विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षणासाठी म्हणून मागासवर्गीय आयोग नेमतो आणि साधारण महिन्याभराच्या कालखंडामध्ये ही सगळी माहिती आम्हाला गोळा करता येईल। मग मुद्दा माझा प्रश्न असा आहे की मग हा इम्पिरियल डेटा मिळवण्यासाठी आपण केंद्र सरकारवर इतके दिवस अवलंबून का राहिलो, त्यांची वाट का बघत बसलो? राज्य सरकारकडे आपला असा वेगळा डेटा नव्हता का जो आपल्याला कोर्टामध्ये सबमिट करता आला असता आणि हे आरक्षण आपल्याला वाचवता आलं असतं? म्हणजे जे काम राज्य सरकार आज करू पाहतंय ते आपण 15 महिने का केलं नाही, किंवा त्याच्यापूर्वी पण आपण वाट का बघत बसलो? तुम्हाला मी सांगितलं की ही 2018ची केस आहे आणि त्यावेळेपासून जे आहे BJPचं सरकारसुद्धा हे इम्पिरिकल डाटा जे आहे भारत सरकारकडे मागतं आहे, नाही मिळाला। आम्ही आलो त्यावेळेस तुम्हाला कल्पना आहे की साधारणपणे सगळी जी कोविडची लाट सुरू झाली, सगळाच लॉकडाऊन होता। कोणाला सांगायचं आणि काय करायचं? 100% लॉकडाऊन त्या दरम्यान झाला होता। आपल्याला कल्पना, वर्षभर तेच चाललेलं आहे, कोविड कोविड कोविड। कोर्ट तरी कुठे सुरू होते? कोर्ट पण जे आता काही प्रमाणात ऑनलाईन सुरू होतं। मला तुम्ही सांगा, आम्ही डाटा गोळा करायचा म्हणजे लोकांनी घराघरातून जाऊन डाटा गोळा करायचा ना, सरकारी कर्मचाऱ्यांनी। या कोविडच्या काळामध्ये कसं शक्य होतं? बरं, आता जोपर्यंत हे आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नये
असं आपल्याला वाटतं का? कारण नाही दरम्यान नाही, माझं म्हणणं असं आहे की तोपर्यंत तरी केंद्र सरकारने इंटरव्हेन करावं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगावं की हा जो डाटा जो आहे हा निर्माण होईल, सगळं आम्ही ते करू. परंतु आता याच्या पुढच्या ज्या निवडणुका ज्या आहे ह्या जुन्या पद्धतीप्रमाणे 27% आरक्षण जे आहे ओबीसीना देऊन ह्या आम्हाला ती एक जी आहे सवलत जी आहे सुप्रीम कोर्टातून मिळवून द्यावी. ही जी लढाई आहे ही समता परिषद लढणार की बाकीच्या ओबीसी संघटना सगळ्यांना घेऊन लढणार. त्यांना सोबत घेऊन लढणार? सगळ्यांना सोबत घेऊन लढणार. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही जे आहेत हे बालबुद्धे साहेब, नंतर चाकणकर मॅडम, राष्ट्रवादीचे तर आलेलेच आहेत आणि बाकीचे सुद्धा जे आहेत त्यांना आम्ही बरोबर घेणार. अगोदर आम्ही जे आमच्यापुरतं जवळचं जे आहे ते अगोदर भक्कम करतो आणि मग आता इतरांशी बोलून, काल प्रकाश शेंडगे वगैरे चर्चा करून गेलेत, इतर लोक बोलत आहेत. आणि एवढंच नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, या बाबतीमध्ये मी देवेंद्र म्हणजे पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांनी सांगितलं की मी इथे मुंबईला आल्यानंतर म्हणजे आज उद्या या सगळ्या प्रमुख लोकांना बोलवून जे आहे चर्चा करतो की काय करायचं. मी त्यांना जेव्हा सांगितलं की साहेब देशाचा प्रश्न आहे, ते म्हणे मला तुम्ही सांगा, आपण जे बाकीच्या राज्याच्या इतर मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी फोन करतो आणि सांगतो की हा प्रश्न आता अशा रीतीनं उभा राहिलेला आहे. एवढंच नाही तर माझ्यावर जेव्हा त्याने ते BJPचे जे आहेत ह्या सुरू झाली सगळे काय आंदोलन वगैरे, मी म्हटलं ठीक आहे, तर मी स्वागत केलं त्याचं. मी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा स्वतःहून फोन केला आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही दोष द्या, मला हरकत नाही. मी सांगणार की तुम्ही दोषी आहे, तुम्ही सांगणार मी दोषी आहे. प्रश्न आज आहे की ओबीसी अडचणीत आलेला आहे आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बचावासाठी तुम्ही पावलं उचला, मदत करा, दिल्लीमध्ये जाऊन मोदी साहेबांना कन्व्हिन्स करा. हे मी त्यांना स्वतः फोन करून सांगितलं आणि त्यांना सांगितलं मी जरूर, ते म्हणाले मला की मी जरूर याच्यामध्ये सहकार्य करेन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी सरकारी पक्षांना तर भेटतोच आहे, विरोधी पक्षांना सुद्धा मी बोलणं झालं माझं. सर, एक समोर दिसतंय की मराठा आरक्षण रद्द होणं, ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द होणं, पदोन्नतीचा विषय समोर येणं, हा योगायोग म्हणायचा की यात काही राजकीय काही असू शकतं संशय काही? सगळे विषय पुढे आता या प्रश्नाचं उत्तर देणं जे आहे हे फार कठीण आहे की हे सगळं हे कसं होत आहे. कारण परत हे सुप्रीम कोर्टाचे डिसिजन्स आहेत, याला आणखी कुठलं तरी लेवल लावायचं म्हणजे परत आणखीन म्हणजे हे राहिलं बाजूला दुसरं काहीतरी व्हायचं. तर आता ठीक आहे, जे आहे ते आहे. आता तुम्ही जो म्हणाल की 65,000 जागा एकूण ज्या आहेत त्या या पूर्ण आरक्षण रद्द झाल्यामुळे बाधित होत आहेत महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्रात. तर एकूण येणाऱ्या महापालिका पण जे आहेत त्यांना मोठ्या महापालिका हो मग पुणे पिंपरीपासून अगदी नवी हो. मुंबई महानगरपालिका सुद्धा, तर त्याचा काही डेटा आहे का? किती अशा जागा तुमच्या बाधित होऊ शकतात? कारण काही मोठ्या महानगरपालिका आहे, माझ्याकडे ते आहे. परंतु हे सगळं जे आहे कुठे सांगत तुम्हाला बसणार. माझ्याकडे याचं होतं नाही, माझ्याकडे जे आहे जिल्हा परिषदेची ती माहिती होती, मी ती अजून आमच्याकडे त्या महानगरपालिकेतल्या आणि नगरपालिकेची काही माहिती काय आले काय यांच्याकडे? ठीक ना. आणि आता जी टोटल 27,740 ओबीसी आणि टोटल किती झाले ना? 55,000. 2 लाखापैकी 55,000. तर आता इथे जी माझ्याकडे माहिती जी आलेली आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे महापालिका आणि नगरपालिका सुद्धा आल्या असतील ना? नाही, नगरपालिका वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये 2,736 जागा आहेत. 27 महापालिका आहेत ना. बरं, 740 जागा कमी होत आहेत ओबीसीच्या. म्युन्सिपल काउन्सिल्समध्ये 2,099 जागा कमी होत आहेत. 740 महानगरपालिका, 740 मनपा म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे मनपा, बरोबर आहे. 27 आणि म्युन्सिपल काउन्सिल्स आणि नगरपंचायत त्याच्यामध्ये 2,099. जिल्हा परिषदेमध्ये 535, पंचायत समितीमध्ये 1,029,
आणि व्हिलेज पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये 51,486 51,486 म्हणजे एकूण 55,889 जागा ज्या आहे ह्या ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत बाधित होतात. मला प्रश्न होता की स्पेसिफिक तुम्ही महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका किंवा औरंगाबाद सारख्या मोठ्या महानगरपालिकांविषयी विचारतो, त्यामधल्या काही जागा कमी होऊ शकतील असं काही डेटा? अहो सगळ्यांना जर काय महानगरपालिका म्हणजे सगळे आल्या आता त्याच्यात काय सांगायचं. 27 म्हणतात ना राज. महानगरपालिका म्हणजे सगळ्या आल्या. महानगरपालिका 2,700 पैकी 740 जे आहेत या गेल्या. सर मराठा आरक्षण जे आहे ते ओबीसीतून द्या असं हे जर तुम्ही बोलत नसाल तर अशी त्या प्रकारची आतून चर्चा सुरू झालेली आहे. अशा प्रकारचा असं आहे की शिवसेना, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, रिपब्लिकन पार्टी, मराठा समाजाचे नेते या सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की आम्हाला ओबीसीचं आरक्षण सोडून वेगळं आरक्षण पाहिजे. आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावू इच्छित नाही. आता त्यातला एखादा आवाज असा काहीतरी उठला असेल तर त्याची काही एवढी काही नोंद घेण्याची गरज नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे कि सर एक सर उद्या जी मुख्यमंत्र्यांची थेट बैठक होणार आहे या बैठकीमध्ये फक्त ओबीसी आरक्षण की सगळ्याच आरक्षणाबद्दलचे विषय चर्चेला मराठा आरक्षण पण आहे. मराठा आरक्षण नक्की आहे आणि ओबीसी आरक्षण नक्की. आता बाकी त्यांनी काय काय विषय घेतले मला नाही कल्पना. सर हिंदी में जानना चाहेंगे ये जो ओबीसी पॉलिटिकल इसमें जो ओबीसी आरक्षण रद्द किया है उसको लेकर आज क्या मीटिंग हुई और किस तरीके से आगे की भूमिका तय की? हाल में जो है जस्टिस खानविलकर इनके नेतृत्व में 3 सुप्रीम कोर्ट जजों का जो बेंच था उनका एक जजमेंट आया है और उस जजमेंट ऐसा है कि जहाँ जहाँ मतलब एजुकेशन, शिक्षा और नौकरी, जॉब्स, इसका कोई संबंध नहीं है. वो 27% जो है उनका कायम है, उसको तकलीफ नहीं है. ये सिर्फ जो है पॉलिटिकल रिजर्वेशन जो दिया है, महाराष्ट्र में दिया, बिहार में दिया, कई जगह दिया गया है 27% जो ग्राम पंचायत में है, जिला परिषद, पंचायत समिति, महानगर पालिका, नगर पालिका में दिया है, उसके बारे में ये जो है केस किसी ने रखी थी और उसके ऊपर एक जजमेंट ऐसा आया कि पहले तो एम्पिरिकल डाटा जो है, मतलब ये ओबीसी की क्या हालात है, कितने लोग हैं, उनकी परिस्थिति क्या है, ये जो डाटा हमको चाहिए. अब वो डाटा जो है वो भारत सरकार के पास है क्योंकि 2011 में जो है इसका परीक्षण किया गया था और जो जेटली साहब ने भी जो है ये तो कह दिया कि ओबीसी और ये जो है उनकी जो हालात बहुत ख़राब है. हमने पूछा कि आंकड़ा दे दो, आंकड़ा उन्होंने नहीं दिया. 2018 में जब ये केस हुई तब भाजपा की सरकार थी, उनके पास भी कोर्ट ने बोला कि भाई एम्पिरिकल डाटा, उन्होंने कहा एम्पिरिकल डाटा हमारे पास नहीं है, वो तो भारत सरकार. तो भारत सरकार के पास बीजेपी के हमारे गवर्नमेंट ने महाराष्ट्र के डाटा मांगा मगर भारत सरकार ने वो डाटा नहीं दिया, उनको भी नहीं दिया. फिर हमने लिखा, हमने कोर्ट में बोला कि भाई आप बोलो कम से कम वो डाटा दे दो, मगर डाटा नहीं दिया. तो कोर्ट ने बोला कि अब तुम सब लोग जो एम्पिरिकल डाटा जमा करो, आयोग स्थापन करो, डाटा जमा करो और फिर उसके बाद पहले समझो एक डिस्ट्रिक्ट लिया है या मुंबई शहर महानगर पालिका लिया है तो उसमें ट्राइबल कितना है, शेड्यूल कास्ट कितना है, उसका जितना प्रमाण होवे उतना प्रतिशत जगह जो है वो रिजर्वेशन में जाएगी. ये सब 50% के नीचे होना चाहिए. हम समझो कि आदिवासी और ये दलित समाज ये समझो कि 40% है तो 40% जगह जाएगी और ओबीसी को 27% के सामने सिर्फ 10% आएगा. अभी नंदुरबार में उनके और भी मेजॉरिटी है तो वहाँ ओबीसी को 0 जगह मिलेगा. एक तो एम्पिरिकल डाटा जमा करो और उसके बाद में भी जो है तुमको 27%
27% आरक्षण रहेगा ऐसा नहीं, कहीं 0 रहेगा, कहीं 27% रहेगा। तो अब ये जो है दुविधा ऐसी निर्माण हुई है, तो मैं समझता हूँ कि सारे पार्टीज और ओबीसी के लिए तो सब लोग हमेशा बोलते हैं, भाषण करते हैं, झगड़ा भी करते हैं, जो करना है करो, मगर और बीजेपी के भी जो गवर्नमेंट्स है वहाँ भी ये कानून लागू होगा, तो उनके भी तो इलेक्शन आ रहे हैं अलग अलग। तो इसलिए हम चाहते हैं कि भारत सरकार इंटरवीन करे इधर सुप्रीम कोर्ट में कि भाई जरा इसको रोको, अगर कुछ रास्ता है तो हम निकालते हैं, कुछ तो भी बोलो, तो ताकि जो है इसमें हमको थोड़ा समय मिले। महाराष्ट्र में कितने सीट इफेक्ट होंगे अगर जिस तरीके की चीजें हुई हैं, तो कितनी सीटें इफेक्ट हुई हैं पॉलिटिकली? देखिए, म्यूनिसिपल कॉरपोरेशन जैसे मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन पुणे 740 जगह जगह कम हो जाएगी। म्यूनिसिपल काउंसिल्स है छोटी और नगर पंचायत है, वहाँ 2099 जगह कम हो जाएगी। जिला परिषद में जो है 535 जगह कम हो जाएगी, और विलेज पंचायत जो है ग्राम पंचायत के उसको बोलते हैं देहात के, वहाँ 51,488 अप्रॉक्सीमेटली इतनी जगह कम होगी। मतलब ये है कि करीबन 56,000 जगह जो है विलेज पंचायत से लेके महानगर पालिका तक होगी। कल प्रधानमंत्री की मुलाकात होनी है, कैसे आप ये आगे की भूमिका क्या होगी? कल आगे का भूमिका तो यही है कि प्राइम मिनिस्टर को मिल रहे हैं और मुख्यमंत्री के साथ, और उसका लेटर जो है हम तैयार कर रहे हैं, और बाद में फिर देखेंगे क्या होता है। प्रधानमंत्री से कल जो सीएम की मुलाकात होनी है, क्या इसमें इस बात को प्रमुखता से रखा जाएगा कि केंद्र सरकार इसको तुरंत इंटरवेन करे, ताकि जो लोग निर्वाचित कभी होकर आए हैं? क्या बोल रहे हैं आप, फिर से बताइए। प्रधानमंत्री के साथ मुलाकात में क्या मुख्यमंत्री इसको प्रमुखता से मुद्दे से रखेंगे कि अरे भाई, जब मीटिंग है उसके लिए बुलाई है तो और क्या रखेंगे उनके सामने? दो बातें जो है उनके सामने रखने जा रहे हैं, जो मेरा जो मालूमात जो है, एक मराठा आरक्षण के बारे में रखेंगे और दूसरी बात जो है ओबीसी आरक्षण के बारे में। अब उसी के लिए तो मीटिंग है। सर, मराठा कम्युनिटी ऑलरेडी जो है इस आरक्षण को लेकर रास्तों पर है, प्रोटेस्ट कर रही है। क्या आप ओबीसी के लोग भी प्रोटेस्ट करेंगे सरकार के खिलाफ? आपने कहा कि आप देखिए, प्रोटेस्ट करना जरूर करेंगे, समता परिषद के लोग भी प्रोटेस्ट करेंगे शांततापूर्ण, और कोविड के काम में कोई बाधा न आवे, क्योंकि किसके खिलाफ करना, किसके खिलाफ? एक तो भारत सरकार जो उनके पास कल जा रहे हैं, देखते हैं क्या होता है, और कोर्ट है, उनके खिलाफ तो कोई बोलने की कोई बात ही नहीं पैदा होती। तो आपने कहा पॉलिटिकल रिजर्वेशन काफी इफेक्ट हो रहे हैं, तो क्या चुनाव रद्द किए जाए जब तक ये पूरा मसला सॉल्व? हम तो वही चाहेंगे ना कि तब तक जो है सुप्रीम कोर्ट जो है उसमें हमको वो थोड़ी सी जो है सहूलियत दी जाए कि भाई हम करते हैं जो भी कुछ आपको, भारत सरकार अगर बोले कि सब कुछ हम करते हैं, मगर ये इलेक्शन मत रोको, इलेक्शन को जो है पहले जैसा ही आरक्षण दिया जाए, ऐसा कुछ रास्ता अगर निकलता है, जब 25-30 साल से मिल रहा है तो अचानक उसको काट देना भी तो ठीक नहीं है। सर, मुंबई महापालिकेसह राज्यातल्या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका असणार आहेत. जोपर्यंत हा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशा प्रकारचा तुमचा विरोध राहणार आहे निवडणुकांच्या? नाही, आमचा आग्रह राहणार आहे की नको निवडणुका तोपर्यंत. आमचं हे जे आहे आरक्षण जे आहे होईपर्यंत जरा पुढे तरी ढकला किंवा आरक्षणासहित निवडणुका घ्या. नंदुरबार सारखी जागा आहे त्या ग्रामपंचायत, तिथे जर 0% ओबीसी आरक्षण दिसत असेल किंवा तिथे शक्य नसेल, तर भविष्यात सगळं वर्कआउट केल्यानंतर पण जर ही स्थिती बनते की काही ठिकाणी शक्यच नाही ओबीसी आरक्षण, तर त्यावेळेस समता परिषद किंवा बाकीचे नेते समाधान करून घेतील का त्या परिस्थितीला? परिस्थिती अशी आहे, आमचं म्हणणं काय होतं मग त्यामध्ये की बा या ठिकाणी ठीक आहे, तुमचं 100% तुमचं गेलं समजा, ठीक आहे, पण मग एखाद्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या तिथे आदिवासी एकदम कमी आहेत आणि दलित पण त्या मनाने कमी आहे, म्हणजे समजा 10% 12%च आहेत, मग 40% जे उरले 50, मग ते आम्हाला ओबीसीला द्या तुम्ही. मग तिकडची जरा थोडी संपूर्ण भरपाई होणार नाही, पण काही भरपाई होईल, तर ते तुम्ही 27%वर अडवताय. आज आमची ओबीसीची संख्या जी 54% आहे, 54%च्या अर्धी 27% आरक्षण मंडळने दिलं. बाकीच्यांना जर तुम्ही त्यांच्या संख्येच्या प्रमाणात देता तर आम्हाला पण आमच्या संख्येच्या प्रमाणात द्या. आमची संख्या इकडे ओबीसीची 0 आहे तर 0 द्या. इकडे 40% आहे, उरतात आमच्याकडे 50%पर्यंत आहेत, तर ते 40% द्या, 30% द्या.
ती जी आहे तो एक रास्ता उघडा करता येईल. जिला स्तर पर बेसिकली इस तरीके की आप डिमांड कर रहे हैं कि जिला स्तर पर जो जनसंख्या है उसके आधार पर आरक्षण को 50% के आधार पर डिवाइड किया जाए. आपकी अरे भाई, ये कोर्ट ने कहा है कि 50% के ऊपर आरक्षण नहीं जाना चाहिए और दलित और आदिवासी का जितनी संख्या है, विशेषतः आदिवासी के, वो पैसा कायदा भी आया है उधर, तो उनका पहला दिया जाए. जितनी संख्या उतने उनके रिप्रेजेंटेशन. बच गया 50% में जो भी कुछ 5, 10, 15, 27, ज़्यादा से ज़्यादा 27. हमारा कहने के भी ठीक है, ये भी मान लिया, मगर समझो 40% बचता है तो 40% दे दो ना फिर इनको. तो इनकी संख्या रखेंगे ना हम सामने. मंडल ने तो रखा है कि 24%, 54% है करके. और उस समय भी जो है मंडल ने जब किया तो एक साल में तो कि 2-4 साल वहाँ भी लगे हैं. कई सारे जो है आयोग निर्माण हुए और मंडल ने भी तो सारा जो एम्पिरिकल डाटा सामने रखा, तभी गवर्नमेंट ने और 9 जजों के बेंच ने जो है इसको मान्यता दी है सबको आरक्षण. कई जिले ऐसे हैं जहां पर कि ओबीसी ज़्यादा संख्या में है, एसटी कम है, तो उन जगहों पर 27% का जो बैरिकेटिंग है उसको तोड़ना चाहिए. वही तो मैंने कहा कि हमने कहा कि अगर एक ज़िले में हमारा कम है तो उनको कम मिला, तो दूसरे ज़िले में अगर ज़्यादा मिलता है 50% और फर्क में जो है समझो 30% मिलता है, 35%, तो उधर ओबीसी को दे दो पूरे के पूरे. 27 के ऊपर कॅप मत लगाओ. सर, पंतप्रधानांसोबतची भेट आहे मुख्यमंत्र्यांनी, त्यात तुम्ही पण स्वतः डेलिगेशनमध्ये असणार आहात, सगळे मुद्दे मांडले. मी जाणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. सर नाशिक संदर्भातला एक शेवटचा फक्त प्रश्न आहे. नाशिकमध्ये भूसंपादनात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलाय. 130 करोड रुपये तिथे तरतूद असताना पण 381 रुपये खर्च, माफ करा, कोटी, 381 कोटींचा खर्च केला गेलाय आणि याच्यामध्ये खासगी बिल्डर आणि इतरांना फायदा पोहोचवण्यासाठी हे केल्याचं म्हटलं जात आहे. असं आहे की 2-3 दिवसापूर्वी वर्तमानपत्राच्या काय कटिंग्समध्ये हे मी वाचतोय, परंतु मी या ओबीसीच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे घडून गेलेलो आहे, त्याच्यामुळे मला पूर्णपणे त्याची काही माहिती नाही आहे. परंतु काही चुकत असेल तर तिथे जे आहेत कमिशनर आहेत, कलेक्टर्स आहेत, डिव्हिजनल कमिशनर बघतील काय ते, मी पण माहिती घेतो काय आहे ते. सर, एकच प्रश्न की चंद्रकांत पाटलांचा पुण्यात म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील पुण्यात म्हणाले की अजितदादा पवारांनी जी काही 54 आमदारांची जी काही सही घेतलेली जे कागदपत्र होते ते कशी मिळवली त्याचा पण शोध घ्यायची गरज आहे. ते आता हा मुद्दा यावेळेस काढतायत. भाजप नेमकं काय त्यामागचं राजकारण? काय मुद्दे शिल्लक नाही राहिले की मग हे असतेच मुद्दे काढावे लागतात. आता जे होतं ते गेलं ना. शपथ पण त्यांनी घेतली, सगळं झालं आणि परत जे आहे दुसरी शपथ घेऊन आता 1.5 वर्ष सरकार सुरू आहे. तर आणखी आता जरा 3 वर्ष, साधारणपणे 3-3.25 वर्ष त्यांनी थांबायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सुद्धा व्यवस्थित चाललं तर मग आणखी थांबावं लागेल. तोपर्यंत थांबावं. दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून वाकयुद्ध सुरू आहे म्हटलं दोन्ही नेत्यांमध्ये. कुठल्या 2 नेत्यांना? दादा आणि चंद्रकांत. अहो ते आता विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना त्यांचं काम करायलाच पाहिजे आणि त्यांना समर्पक उत्तर देणं हे सत्ताधारी पक्ष म्हणून आमच्या लोकांचं कामच आहे. आणि त्यांना बाकी दुसरं काय काम करणार? ते विरोधी पक्ष दुसरे काय काम करणार तुम्ही सांगा. त्यांचं कामच आहे ते. ड्रॉवर कुठलं लेटर काढलेलं ते काय देतात होतच, ते लेटर होतच ना. सगळ्यांनी जे आहे अगोदर दादांना जे आहे पक्षनेता म्हणून केलेलं तिथं पत्र होतच ते. त्याच्यामध्ये विशेष काय आहे ते? मग ते सगळं जे आहे हे सगळं पत्र होतं, सगळं होतं सगळं. आता शेवटी परिणाम काय झाला तर तुमची ती पहाटेचा जे काही कार्यक्रम होता तो गेला, संपला, फिनिश झाला, संपला. ठीक आहे. नाही, त्यांच्याकडे उपाय खूप आहेत. जे उपाय त्यांनी जे देशभर केलेले आहेत त्या ते पाहता ते बोलत असतील. सगळ्याच ठिकाणी जे आहे एकच औषध चालत नाही म्हणून इथे सुद्धा जे आहे एवढं मजबूत आहे की औषध अजिबात तुमचं काही चालणार नाही आणि पूर्णपणे ज्या कार्यकाळ पवार साहेब, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होणार आहे.